एक मिनिट फक्त एक मिनिट. चला, देवा आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं क्षितिज आहे आणि सामन्याला होती सुरुवात. 4 षटकांचा सामना पावरलोय. तर पहिलं षटक क्षितिजच्या हातामध्ये. युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष अमोल वैराग, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत गुडेगर संघाच्या माध्यमातून. लेट्स प्लेचा इशारा. फर्स्ट बॉल. देवासाठी हा पहिला चेंडू उजव्या बाहेर जाणार होता. टुवर्ड्स दी वाईड लाईन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न फुलर लेनसाठी जात होते आणि जात असताना आतली कडा घेऊन चेंडू ऑन साईडला गेला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. चांगली मॅच बघायला मिळेल. एका बाजूला भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण, दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर. हो, यावेळेला चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी आहे. ओ हो, पंच तटस्थ आहेत. नॉट आउटचा इशारा पंचांकडून करण्यात आलाय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली. मागील 2 मॅच मध्ये आपण पॉवर प्लेची जी ओव्हर पाहिली, त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं. पहिलं षटक ज्या वेळेला पहिल्या इनिंग्स आपण बघितलं होतं पहिल्या मॅच मध्ये, त्यावेळेला 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या ज्या वेळेला दुसऱ्या मॅचची पहिली इनिंग आपण बघितली. आता तिसऱ्या मॅचची पहिली इनिंग आपण बघणार आहोत, ज्या ठिकाणी किती धाबा धावपलकावरती लगावल्या जात आहेत. श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. हे भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेचं. ग्रीन लष्करी मैदान. आडव्या बॅटनं काय जबरदस्त झटका सफल झाले. बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. सहा धावा आल्या. षटकार आला आणि षटकाराने धावफलक 8 वरती धावून पोहोचले. 3 चेंडूचा खेळ झाला आणि आता जी सुरुवात लाटवण संघ अपेक्षित करत होता देवाकडून, ती सुरुवात मात्र आता मिळते असं म्हणावं लागेल. क्षितिजच्या समोर अशा प्रकारचा अटॅक करणं ते सोपं नाहीये, परंतु सोपं नसताना सुद्धा करून दाखवले ही सर्वात मोठी बाब आहे. हो, यावेळेला उजव्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपानं धावपलकामध्ये धाव ऍड होत असताना बघा खेळण्याचा पवित्र कोणताही नव्हता, फक्त चेंडूवरती जाऊन त्याला लेफ्ट केलं. पंच वळत असताना त्याने वाईटचा इशारा सुद्धा दिलाय. समोर काय जबरदस्त फटका, उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू खाली येत असताना खूप चांगला झेल तिथं टिपला गेलाय कुणालच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना देवाला मैदान सोडावं लागतं. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा टीम भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण या संघाला. नऊ वरती 1, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होती. नवीन फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटच्या चेंडूला खेळलाय, वेगाने चेंडू निघून गेलाय. कुणालचं कौतुक कौतुक कौतुक, परंतु चेंडू मला वाटतंय बॉर्डरलाईन वरती आदळलाय, त्यामुळे पंच दर्शवत असताना या येत आहे 4 धावा. चौकार. 13 वरती 1 अशी सद्यस्थिती. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे आणि कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काहीसा त्याने त्याचा इरादा स्पष्ट केला असं दाखवलं या चौकारानं. 4 षटकामध्ये किमान 50-60 पार कराव्या लागतील असं मागील 2 मॅचने सांगितलं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा यावेळेला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. कुणालला सळो की पळो केलंय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेखा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा.
17 वरती 1. पहिलं षटक संपलं आणि चांगली सुरुवात भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. पहिलं षटक क्षितिज कदमचं आपण पाहिलं. क्षितिज कदमचा मागील 2 ते 3 वर्षातला फॉर्म जर आपण बघाल तर युवा क्रीडा कमिटी अंतर्गत किंवा मंदनगडमधील काही असे अष्टबैली खेळाडू आहेत त्यांच्या यादीमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जायचं. परंतु आत्ता सध्याचं हे षटक जर आपण बघितलं त्याचं 1 विकेट जरूर आला, परंतु त्याच्या अगेन्स्ट आलेल्या 17 धाबा या थोड्याशा काट्यासारख्या टुबणाऱ्या आहेत. अमोल वैराग वन ऑफ द ग्रेट प्लेयर, एक असा अष्टबैली खेळाडू ज्याची चर्चाच नेहमीच मंदनगडच्या क्रिकेटमध्ये केली जाते, मग असोसिएशन कोणतीही असो. सध्या गोलंदाजी मार्कवरती येत असताना पहिला चेंडू प्लेड ऑन, बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि ते परिवर्तन विकेटमध्ये परावर्तित करत असताना फलंदाज अथर्वला माघारी पाठवतात. फलंदाज बाद. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. म्हणजे पॉवर प्ले मध्ये 17 धावा आल्यानंतर त्याला बॅक कशा प्रकारे करायचं हे अमोलने दाखवलं. बहुतांशी खेळाडू अनुपस्थित. आज शनिवारचा दिवस आहे. ज्यांचा लॉट्स आजच्या दिवसामध्ये आला त्यांच्यासाठी एक मोठी अडचण सुद्धा आहे. सगळ्यांनाच शनिवारी सुट्ट्या नसतात, परंतु काहींना आता काढाव्या लागल्या असणार आहेत. आणि म्हणतात ना, ते मनावरती दगड ठेवून त्यांनी ती सुट्टी घेतली या क्रिकेटच्या मोहापायी, खेळापायी, आणि ते आज आपल्या शेड्यूलला बाजूला सारून इथं उपस्थित झाल्यात आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. यावेळेला चेंडू मागे निघून गेला. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात, त्याच्या शिरेला लागून चेंडू मागे निघून जरूर गेला. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. 2 धावांनिशी धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलंय. 1 शॉट आहे. चला, एकच धाव असेल म्हणजे जे काय केलं त्यातल्या अर्ध्या दुसऱ्यानेच नेले, अशी काही शिकाणी आहे. शांत चित्ताचं वातावरण मैदानाच्या चारी बाजूने जर आपण बघाल तर प्रेक्षक तितके मोठ्या प्रमाणात नाही आहेत, परंतु जशी संध्याकाळ जवळ येईल तसे जास्तीत जास्त प्रेक्षक इथं बघायला मिळू शकतात. इनसाइड आउटचा फटका हळवार पद्धतीने खेळला, सॉफ्ट हँडेड. हा फटका खेळत असताना एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. एका दुसऱ्याने तितकासा फरक नाही पडणार आहे. विपुल, इथे जर का धावा तुम्हाला वाटत असतील की 50च्या पार जाव्यात, 60च्या पार जाव्यात, तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एक तरी मोठा प्रहार करावा लागणार आहे इथून पुढे. नाही जर केलात तर कदाचित तुम्हाला 40च्या आसपास समाधान मानावं लागेल आणि ते थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. हो, द्विधा मनस्थितीमध्ये सुरुवातीला शफल झाले त्यावेळेला वाटलं होतं की चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून मारतील, परंतु जसा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि सरळ दिशेने जात होता त्यावेळेला त्याला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही, चेंडू मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 19 वरती 2. 1.4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बघूयात काय घडतंय. हो, यावेळेला चपलून खेळण्याचा प्रयत्न यष्टांचा बोल आला. अमोल वैरागच्या हातामध्ये फेकी झाली आहे. हो, यावेळेला हिट. फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने संजय आलाय. एकोणीस वरती 3. 1.5 चेंडूचा खेळ झाला. 17चा स्टार्ट मिळाल्यानंतर जी पडझड चालू आहे त्याला बघता धावपलकाला खूप मोठा रोख लागावा गेलाय. चांगली गोलंदाजी अमोल यांची आपण बघतोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. डबल माइंड डायरेक्ट. हो, इथे शहराला चेंडू आदळला. जरूर एकाचा रूपांतर 2 मध्ये काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी क्षितिजने केली. अपील
पंच गाफील होते आणि तिथे बाई चरपाणे या 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 वरती 3 भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण. क्रिकेटचा नाद आहे त्याला सपोर्ट युवा कमिटीचा, सपोर्ट युवा कमिटीचा, सपोर्ट युवा कमिटीचा. हातात हात आहे दोस्तांचा, कोणीच नाद नाही करणार त्याचा, कोणीच नाद नाही करणार त्याचा, कोणीच नाद नाही करणार त्याचा. वरदान त्याला गाव देवीचा आणि काल भैरव देवाचा, वरदान त्याला गाव देवीचा आणि काल भैरव. थँक्यू डीजे. बघा गाण्यामधून सुद्धा सर्व काही सांगितलं गेलंय. म्हणजे गाण्याने एकच सांगितलं, सर्व काही भरत मोरे नाही सांगू शकत, त्यामुळे गाण्यातून तरी त्या गोष्टी कळाव्यात. काही हरकत नाहीये. जोक सपाट. आलाय अभिषेक, नवीन गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगली कार्य. आणि मंगेशजी ठोंबरे सुद्धा सदस्य आहेत युवा क्रीडा कमिटीचं. मागील काही वर्षांचा जर का या कमिटीचा ग्राफ बघाल तर खूप मोठी प्रगती या कमिटीने गाठले. 2-3 विकेटवरून सिंगल विकेटवरती आणण्याचं कार्य सुद्धा युवा क्रीडा कमिटीने केलं आणि त्यानंतर सिंगल ग्राउंड विकेटवरती येत असताना चांगली मैदानं सुद्धा या कमिटीने दाखवली. आणि आज या मंदनगड तालुक्यामधील बहुतांश खेळाडूंना चांगल्या क्रिकेटचा आस्वाद घेता येतोय आणि याचं सर्वात मोठं क्रेडिट मी युवा क्रीडा कमिटीला देईल आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला. असंच कार्य उत्तरोत्तर करत राहू अशा सदिच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द वाईडिश शहरापासून लांबून खेळलं, चेंडूला टोएज घेऊन चेंडू आलाय वाईडिश लॉंगामध्ये. चांगली फिल्डिंग आणि ती फिल्डिंग करत असताना फक्त एकच धाव येऊ दिली. खूप चांगला कंट्रोल आता ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून दाखवला तो गुडेगर संघानं. परंतु भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण काय विचार करतोय? लाटवणला इथून मोठे फटके दाखवायचे आहेत. जे मोठे फटके दाखवल्यानंतर एक समाधान म्हणायला लागेल आणि येणाऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजाला बळेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. कुणाल चेंडूला फेकतील तोपर्यंत एकच धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धाव येताना दिसते आणि सिंगल नंतर धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलंय. MPL झाली मंदरगड प्रीमियर लीग याच मैदानावरती आणि MPL नंतर अनेक स्पर्धा अशा पुढे आता शेड्यूल्ड आहेत. मे पर्यंत तरी स्पर्धांचा आलेख तसाच राहताना दिसेल. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चांगला फटका परंतु क्षितिज तितकाच वेगानं आलाय. क्षितिज तितकाच वेगानं आला. रनआउटची अपील पंचांकडे केली आणि पंचांनी रेफर केलं तिसऱ्या पंचांना. अगदी क्लोज डिसिजन आहे आणि म्हणूनच रेफर करत असताना बघूयात आता काय इथे धाव कंप्लीट आहे की फलंदाज रनआउट. धावपल कधी धावा या चेंडूच्या अगोदर हजारो मध्ये एकच बादशाह आमच्या गुडेघर गावाचा, हजारो मध्ये एकच बादशाह आमच्या गुडेघर गावाचा, हजारो मध्ये एकच बादशाह मोल वैराग या नावाचा. मित्र आले तर विश करायला, मित्र आले तर विश करायला. नॉट आउट. पंचांचा निर्णय आलाय नॉट आउटचा. त्यामुळे या 2 धावा धावपलकावरती ऍड होताना दिसतील. अभिषेकने चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं. स्टॅटिस्टिक ओव्हरची काय सांगते किंवा पृथक्करण काय सांगते? 1-1-1-2. अभिचा हा चेंडू शानदार डिलिव्हरी गुड लाईन वरून आतमध्ये येत असताना बॅट लवकर फिरली, चेंडू मागून गेला आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीसं चित्र बदललंय. मोमेंटम मध्ये बदलाव आलाय. ज्या विकेट्स आल्या त्या विकेट्सने खूप मोठा इम्पॅक्ट टाकला या इनिंग मध्ये. 2 मोठ्या विकेट्स ज्या पहिल्या विकेट नंतर येताना दिसला. आडवा बॅटनं शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार.
6 धावा. जीवलग थँक्यू दोस्त हाय बिंदास थँक्यू. आहे प्रेमल स्वभावाचा जीवलग दोस्त हाय बिंदास आहे प्रेमल स्वभावाचा हजारो मध्ये एकच बादशा आमच्या गुडेघर गावाचा हजारो मध्ये एकच बादशा आमच्या गुडेघर गावाचा मध्ये एकच बादशा आमच्या गुडेघर गावाचा हजारो मध्ये एकच बादशा मुल वैराग्याना. 32 वरती 3 षटकाचा खेळ संपलाय. येस, बॉलर 4 आहेत की 3 आहेत मंगेश? 4 की 3? 3 चालतील. 4 सांगायचे आहेत का काय नक्की? चार कंपल्सरी आहेत अमोल. 4 फ्रेश बॉलर. चल 3 षटक झालेत आणि 4थ्या षटकामध्ये आता नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करावं लागेल. आणि जबाबदारी कोणाच्या हातामध्ये? अर्पितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आता अर्पित कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघा. ज्या वेळेला तुम्ही 3 बॉलरवरून 4 बॉलरवरती येता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या गावातून अजून एक बॉलर तयार करावा लागतो. गुडेघरमध्ये भरपूर मुलं आहेत आणि त्याच्यामधून भरपूर पोरं आता नव्यानं तयार होतील, कारण मागील वर्ष गुडेघरचं खूप चांगलं गेलं होतं आणि त्या मागील वर्षाच्या यशानंतर आता नवीन पोरं त्याने सुद्धा घडवले. परंतु लाठवणची सुद्धा जी काही प्रगती आहे त्याच पद्धतीनं, कारण लाठवण सुद्धा काही छोटं नाही आहे, तिथून सुद्धा अनेक खेळाडू घडू शकतात. तुर्तास सध्या चालू असलेल्या बॅटलमध्ये वर्चस्व किंवा वर चष्मा दाखवण्यासाठी चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटची सांगता होतीये. चांगला खेळ फक्त गुडेघर नाही तर भैरी भवानी क्रिकेट संघ लाठवणला सुद्धा दाखवावा लागेल आणि तो दाखवण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये असलेला संजय कल्पेश यांना आपली बॅटिंगद्वारे आग ओकावी लागणार आहे. कल्पेशने खूप चांगली बॅटिंग केली आहे. तुर्तास अर्पित समोर संजय, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, पूर्णपणे वाईडिश आहेत आणि त्यामुळे चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. 1 बाउन्स, चौकार. काय जबरदस्त फटका संजयने दाखवला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय चेंडूला समोरच्या दिशेने. अवी आता चेंडू खाली, काय अडेल का चेंडू? अडवण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणाला हात आतमध्ये टाकला आणि हात टाकत असताना चेंडूला आतमध्ये टाकले, माफ करा, आणि चेंडू आतमध्ये आला तोपर्यंत एक धाव फक्त धावफलकामध्ये ऍड होईल. गरज ओळखली कल्पेशनं. कल्पेशला माहित आहे जर का माझ्या बॅटला चेंडू लागतायत तर मी स्ट्राईक वरती का येऊ नये. आता इथून पुढचा जर का खेळ चांगला करायचा असेल तर आता 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. यानंतर होणारी मॅच भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी आणि श्री मानाई देवी क्रिकेट संघ तोंडली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी या. चेंडू हवेमध्ये, फक्त हवेमध्ये नाही तर जाऊन विसावलाय अवीच्या हातामध्ये. फलंदाज कल्पेश बाद. कल्पेश बाद झाला. कल्पेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. डिंकू. डिंकू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता डिंकू मैदानात आलाय आणि तो येत असताना त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची बॅटिंग होती. 3 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. किमान 2 मोठे फटके आणावे लागणार आहेत. तुर्तास मागे पुढे फ्रंटफुटवरती येऊन बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थिती दिसली. चेंडू कुठे होता त्याच्या लेंथला परकला नाही लाईनला परकला आणि त्यामुळे कसं बसं करता एक धाव कंप्लीट केले. सिंगल येते आणि आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा संजय. संजयला इथून 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. ही गरज आहे सध्याची. नाही 2 मारले तर अडचणी वाढतील. किमान 50, 50च्या आत 50च्या बाहेर या 2 गोष्टी असतील. 4 षटकांची ज्यावेळेला मॅच असेल या खेळपट्टीवरती या मैदानावरती त्यावेळेला तीच चर्चा होईल. 50च्या आतमध्ये जर का धावा असतील तर चेस करणं थोडंसं सोपं होऊन जाईल, परंतु 50च्या वरती धावफलक गेलं तर
बचाव करणं सोपं होऊन जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. क्षितिज खूप चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा तितकीच चांगली, परंतु तितकीच चांगली नाही जितकी अपेक्षित होती. 2 धावा चपळाईनं संजयने धावून कंप्लीट केलं आणि 41 वरती धावफलक नेऊन ठेवलंय. आता 41 वरती 4 असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूयात किती धावा या चेंडूवरती येत आहेत. तुर्तास भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी आणि श्री मानाईदेवी क्रिकेट संघ तोंडली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू आणि हो त्या चेंडूवरती काय घडलं, एकाचं रूपांतर 2. ये क्या हुआ? ओ 1-2 पंचांनी सांगितलं, तिसऱ्या पंचांना सांगितलं जाईल, बघितलं जाईल. कोणीही विचार केला नव्हता की तिथं 1 धाव बनेल, परंतु 1 नाही 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव घेत असताना काय रनआउट झालाय काय ते बघितलं जाणार आहे. चला नाणेफेकीसाठी तुळशी आणि तोंडली दोन्ही संघाचे कर्णधार. येस फलंदाज बाद. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यानेची धावफलक 43 वरती जाऊन पोहोचलं. 44चं लक्ष ठेवलं गेलंय गुडेघर या संघासमोर. भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघरला 44 धावा करायच्या आहेत. भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवणला 44 धावा वाचवायच्या आहेत. येणारी काय वेळ सांगणार आहे कोणता संघ विजय होईल. तुर्तास चला लाटवण संघ मैदानात त्वरित दाखल व्हा. लाटवण संघ आपण मैदानात दाखल व्हा. येस तोंडलीने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काही हरकत नाही. श्री मानाईदेवी क्रिकेट संघ तोंडली प्रथम फील्ड करणार आणि भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी बॅटिंग करणार. तो त्यात चला लाटवण संघ चला लवकर मैदानात, खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत मित्र हो. चला गुडेगर संघ आपले फलंदाज पाठवा त्वरित.
वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण ऐकतोय श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तेडे मंडणगड आयोजित श्री भैरी जननी गावदेवी चषक 2025 मॅचच्या दिशेने वळतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण पहिल्या 2 मॅचमध्ये 60+ म्हणजे 60+ धावफळ गोबा होतं. त्याला चेस करताना आपण पाहिलं दोन्ही संघ 30 ते 35च्या मध्ये जी गाडी आहे ती थोडीशी फसली होती. आता ही 2 जर का धावफळकर 24 चेंडूमध्ये 44 धावा 24-44 इक्वेशन आहे. पहिलं षटक घेऊन आले ज्यांनी बॅटिंग करताना सुद्धा प्रभावित केलं होतं कल्पेशला. आपण पहिलं षटक स्ट्राईक हँडवरती क्षितिश, नॉन स्ट्राईक हँडवरती आपण एक पाहतो एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूच्या खऱ्या अर्थाने चर्चा केली जाते, मिस्टर अमोल. थोडासा दिशा चुकली जाते. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा श्री गणेश होतोय. एकेरी वाईट अतिरिक्त धावेने. येणारे 24 चेंडू आणि 43 धावा. इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा टोकले तरी ही पाहण्यासारख्या गोष्ट. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण धावा डिफेन्स होताना पाहिला. तिसरी मॅच ऑन ऐकडून काय की 45च्या आतमध्ये धावफळ रोखलं गेले. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न थोडेसे असफल ठरला. त्याला चेंडू निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. षटकार. +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना पंचांचा फ्री हिटचा सुद्धा इशारा आहे. बॉलर सुद्धा चेंज केला जाईल. हे गोष्टी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी कशा प्रकारे पंचांनी खूप चांगली कामगिरी करते. पंचांना आपण पाहतोय. 2 धावफलक द्यायची परिस्थिती आपण पाहू शकता. धावफळ करते धावा. 9 धावा धावफळ करते. नवीन गोलंदाज आपण गणेशला येताना पाहतोय. फ्री हिटचा सुद्धा इशारा, इथून लायसन्स सुद्धा नाही आणि त्यासाठी एक पाहतोय अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने खेळताना प्रभावित केले या क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू जशा प्रकारे त्याच्या नावाचा उल्लेख आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. फ्री हिटचा षटकार. जे दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 15. बघा फुलटॉस चेंडू होता. फ्री हिट नंतर फुलटॉस आल्यानंतर लायसन्स सुद्धा आहे. धावफळकर धावा आपण 15. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चांगला फटका. अशा प्रकारे अमोलच्या नावाची चर्चा आहे. त्याच प्रकारे खेळ सुद्धा अमोलचा आहे. एक अष्टपैलू खेळाडू मंडणगडच्या क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं, जशा प्रकारे आपण गोलंदाजी करताना जो उल्लेख केला होता की पहिल्या चेंडूवरती यष्टा सुद्धा उद्ध्वस्त केला होता, अशा प्रकारे आपण उल्लेख केला होता. फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवरती आपण पाहू शकता लायसन्स होता. पूर्णपणे फायदा घेतला होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक चांगला फटका. चेंडूला एक षटकारासाठी पाहिलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 15. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. बेडविकेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, पण चेंडू हातातून निसरल्यानंतर बाउंड्री लाईन वरती बॅक टू बॅक दुसरा षटकार अमोलच्या बॅटमधून.
3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 21. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलच्या संपर्काने डॉट आलाय. थोडासा गळीनं श्वास घेतला असेल गोलंदाजाने सुद्धा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 21. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल बॅटिंगचा नजारा अमोलच्या बॅटमधून सुद्धा चालू आहे. फुलटॉस चेंडू होता. थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला जातोय. पंचांकडे दूर दाद मागे मिळवण्याचं क्षेत्ररक्षण पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न करतायत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 21. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर गोलंदाज सुद्धा कौतुक असेल. लगातार 2 डॉट सुद्धा आल्यात. धावफलक धावा 21 धावा. एक बघा चांगला कमबॅक सुद्धा, कारण की वाचलं गेलं. अमोलला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न गोलंदाजी करताना थोडंसं बॉलरनी गोलंदाजाला पुढे खेचलं गेलं होतं. त्या टप्पाला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न पुढे आले होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा आपण पाहू शकता 25. म्हणजे इकडून एक चांगली सुरुवात आहे. एक चांगला स्टार्ट ठेवला आपण पाहतोय लाटवण या संघाने. धावफलक धावा सलामीवीर जोडीने 25 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्या गेल्या. पॉवर प्लेचे षटक आहे. दोघांना माहिती होते की पॉवरफुल बॅटिंग करायचे. गोलंदाजी मारवरती मिस्टर संजय. दुसरं षटक घेऊन येताना प्लीज थोडीशी घाई करा. 20 मिनिटात 4 षटक हाताळून झाले पाहिजे. आयोजन कमिटीकडून सूचना वारंवार सांगण्यात येते. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. यष्टीरक्षक चेंडूवर येईपर्यंत सिंगल नाही होत आहे. अमोलला कुठेतरी पाहू शकतात आपण. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांचा नोचा इशारा. सिंगल कम्प्लीट. तर 9 नंतर फ्री हिट सुद्धा आहे. आणि फ्री हिट साठी लायसन्स सुद्धा अमोलकडे आहे. फ्री हिट आहे. अमोल सुद्धा स्ट्राईक वरती. पंचांचा फ्री हिटचा इशारा. अख्खो टोप्याचा चेंडू. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप. बराच बाहेर चेंडू. पंच आमच्या दिशेने वळले गेले. वाईटचा इशारा. येस फ्री हिट सुद्धा ऑन असणार आहे. थोडंसं गोलंदाजीने सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक धावा 28. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. षटकार. धावफलक धावा 34. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. टिपलाय झेल. अमोलचा संपलाय खेळ.
సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ ఇడ్లీ तीन चेंडूंचा आतापर्यंत घेस झालाय धावा फलक धावा 34-34. बघा अमोलने आपलं काम केलंय. म्हणजे अमोलला आपण पाहिलं की बॅटिंग करण्यासाठी आलं त्याला साथ सुद्धा खूप चांगली म्हणजे सलामीवर क्षितिज असो दोघांनी जर का धावफलकाची परिस्थिती खूप चांगलं जलद गतीने धावफलकर धावा आपण पाहतोय 34. जिंकण्यासाठी 10 धावायची गरज असणार आहे. इथून जर का या 10चा बचाव करायला फक्त एकच सहारा आहे डॉट. पण ते डॉट येईल का आपण पाहतोय की सलामीवर बॅटर क्षितिज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ नो मॅच लँड मधून पडून निघून जातोय सीमारेषा आर पार 4 धावांसाठी चौकार. लवकर संपवण्याच्या परिस्थितीमध्ये दिसतोय. दिशा चुकली जाते. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. फक्त वाईटचे एक अतिरिक्त धाव. बघा बॅट्समॅनला रेड करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समॅनला आपण पाहू शकता आधीच म्हणवलं होतं की फाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचं. धावफलकार धावा 39. 39 धावा सफल झाले होते पण तिकडे गोलंदाजांनी सुद्धा बॅट्समॅनला वाचलं होतं. चेंडू हाताळण्याचा यष्ट्यांवरती प्रयत्न केला पण थोडासा लांब. पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी धावफलकार धावा 43. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज असणार. धावफलकार धावा 43. शेवटच्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 43. येणारे 12 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे. मॅचमध्ये बघायला गेलं तर मॅच पूर्णपणे आपण पाहतोय लाटवांच्या बाजूने. येणारे 12 चेंडूच्या आधी घेऊया एक ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक पुन्हा एकदा सुमधीर संगीत. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज असणार आहे. शफल होऊन चेंडू हवेमध्ये सर्कलच्या आतमध्ये 3-3 क्षेत्राशी चेंडू गाळ घेण्याचा प्रयत्न पण इथे आपण पाहू शकता झेल सुद्धा सुटलाय. मॅच फिनिश. विजेता संघ लाटवण संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम गुडेगर.